नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वीचं प्रकरण जे मागील भागामध्ये आपण शिकलेलो आहोत गुणाकार आणि भागाकार. तर मागील भागामध्ये आपण काय शिकलो होतो मुलांनो, त्याचा अभ्यास केलेला होता आपण. अभ्यासामध्ये आपण 3 अंकी संख्यांनी कसं गुणतो दिलेल्या संख्येला ते बघितलं होतं आणि आपण दिलेल्या संख्येला 2 अंकी संख्यांनी कसे भागतो हे सुद्धा आपण याचा अभ्यास केलेला आहे. तर आज मुलांनो आपण याचा सराव करूया आणि सरावामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहे आणि योग्य असे पर्याय आपल्याला निवडायचा आहे. रिकाम्या जागी योग्य संख्या भरायच्या आहेत. तर बघा इथे पहिल्या याच्यामध्ये 6 दिलेला आहे, मग 10, त्याच्यानंतर 14, 18, 22 आणि ह्या रकान्यामध्ये किती किंमत येणार आहे ते आपल्याला शोधायची आहे मुलांनो. तर बघा प्रश्नाला बरोबर ऑब्झर्व करा आणि ही एक साखळी इथे निर्माण झालेली आहे. बघा 6च्या नंतर 10 म्हणजे 6 मध्ये समजा 4 ऍड केले तर आपल्याला इथे बघा 10 मिळालेले आहेत. मग बघा 10 आणि 14 मध्ये फरक बघा, इथे सुद्धा सेम आपण 4 ऍड केलेला आहे तर आपल्याला 14 मिळालेला आहे मुलांनो. मग इथे बघा सेम 14 आणि 18 मध्ये आपण 4 ऍड केले तर आपल्याला 18 उत्तर मिळालेलं आहे. बघा आपल्याला ऑब्झर्वेशनच करायचं आहे, संख्या कशा किती ऍड केल्याने किंवा सबट्रॅक्ट केल्याने की मल्टिप्लाय केल्याने वाढत आहे. तर बघा सेम सिक्वेन्स मध्ये संख्या वाढत आहेत. इथे सुद्धा 18च्या नंतर 22 केव्हा येईल मुलांनो, तर 18 मध्ये आपण 4 केले तर 22 येणार आहे. तर बघा लास्ट मध्ये 22 मध्ये पण आपल्याला 4 ऍड करावा लागेल आणि जे मिळेल ते आपलं उत्तर राहील. म्हणजे कोणतं ऑप्शन राहणार आहे, 22 मध्ये 4 केल्यावर आपल्याला आपलं 26 उत्तर राहणार आहे. म्हणजे 2 पैकी बघा मुलांनो पर्याय 1 आणि पर्याय 2. तर बघा 26 ही संख्या बरोबर आहे. आता आपण चेक करून बघूया आणि आपलं उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे. आता याच्यानंतर आपण वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे. 8वा प्रश्न सुद्धा तसाच आहे, रिकाम्या जागी योग्य संख्या भरा. आपल्याला ह्या इथे रिकामी जागा दिलेली आहे, इथे आपल्याला काय करायचं आहे मुलांनो, योग्य संख्या भरायची आहे. तर इथे बघा पहिल्यांदा 8 दिलेला आहे, 8 नंतर 16 म्हणजे ही संख्या डबल झालेली आहे. 16 नंतर मग 24 आहे आणि 24 नंतर 32 आहे आणि 32 नंतर 40 आहे. तर 40 नंतर किती संख्या येईल हे आपल्याला शोधायचं आहे मुलांनो. तर बघा याचं निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येते की 8च्या नंतर 16 कसं आलं, 8ला आपण 2नी समजा गुणलं तर 8 दुने 16 होते. तसंच बघा 8ला पुन्हा 3नी गुणलं तर किती होते मुलांनो, 8 तिरी 24 होते. मग पुन्हा बघा 8ला आपण 4नी गुणलं तर किती येते मुलांनो, 32 उत्तर येते आपलं. आणि 8ला पुन्हा 5नी गुणलं तर 8 पंचे हे 40 उत्तर आलेलं आहे आपलं. तसंच 8ला आपण आता इथे मग कितीनी गुणूया, 1-1नी आकडा वाढत आहे. पहिले आपण 2नी गुणलं तेव्हा 16 आलं, 3नी गुणल्यावर 24 आलं, 4नी गुणल्यावर 32 उत्तर आलं आणि 5नी गुणल्यावर 40 उत्तर आलं. तर इथे आपल्याला 6नी गुणावं लागेल. तर 8 गुणीला 6 करू तर किती येईल, 48. 8 सखम 48 हे उत्तर येणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. तर मुलांनो असे जे प्रॉब्लेम्स आहेत हे आपल्या फक्त लॉजिकल याच्यानीच आपल्याला सोडवायचे आहेत की आपण व्यवस्थित ऑब्झर्व केल्यावर, निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येतं की संख्या वाढत आहे की कमी होत आहे, कितीनी वाढत आहे हे बघायचं. पॅटर्न मग तो सेमच रिपीट होतो. तर बघा आता आपण आपलं उत्तर चेक करूया. पर्याय क्रमांक 2 वर आपण क्लिक करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे आणि 9वा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य संख्या भरा. आपल्याला रिकाम्या जागी योग्य संख्या भरायची आहेत. बघा इथेही बघा आता 1, 2 मग 1 आहे 2, 6, 24, 120 आणि इथे काय येईल ते आपल्याला बघायचं आहे. तर इथे सुद्धा बघा मुलांनो 1च्या नंतर डायरेक्ट किती आलेला आहे मुलांनो, 2 आलेला आहे. म्हणजे 1ला आपण समजा 2नी गुणलं तर 2 उत्तर येतं. 2ला आपण समजा
3 ने गुणलं तर 6 उत्तर येतं. आणि समजा बघा 6 ला आपण 4 ने गुणलं तर 6 चौ 24 हे उत्तर येतं. तसंच आता आपण पुन्हा एकदा बघा 1 ला आपण 2 ने गुणलं तर 2 उत्तर आलं. मग आलेल्या उत्तराला आपण 3 ने गुणलं 6 उत्तर आलेलं आहे. तसंच 6 ला 4 ने गुणलं तर 24 उत्तर आलेलं आहे. तर आता आपण 24 ला कशाने गुणूया मुलांनो? 5 ने गुणलं तर किती उत्तर आलेलं आहे? 24 गुणिला 5 करून बघा. 5 चौ 20 आणि 5 दुने 10 1 12 म्हणजे बघा 120 उत्तर आलेलं आहे. तर त्याच प्रकारे आता आपल्याला 120 ला कितीने गुणावं लागेल? 6 ने गुणावं लागेल. ते आपलं उत्तर राहील मुलांनो. तर आपण बघा इथे 120 ला आपण 6 ने गुणून बघूया. अगदी सोपं आहे, तुम्ही वहीमध्ये करून बघा. 120 गुणिला 6 6 0 0 6 चा फाळा दोनदा म्हणायचा आहे. 6 2 जा 12 6 1 जा 6 आणि 7 म्हणजे मिळालेलं उत्तर किती आहे मुलांनो? 720 हे उत्तर आहे. बघा म्हणजे पर्याय क्रमांक 2 इथे आपण काय लिहूया? 720 उत्तर आलेलं आहे. म्हणजे बघा पॅटर्न चेंज झालेला आहे. फक्त आधी आपण संख्यामध्ये ऍड केलेलं होतं, मग मल्टिप्लाय होतं. आता बघा याच्यामध्ये सुद्धा हा दिलेल्या संख्यांना 1 1 नी वाढत आहे मल्टिप्लाय केल्यावर. आता बघा आपण उत्तर आपलं मुलांनो चेक करून बघूया आणि आपण पर्याय 2 वर क्लिक करूया. तर आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. अशाच प्रकारे प्रश्नांचा सराव करा. आता शेवटचा जो प्रश्न राहिलेला आहे तो बघा, सांगा तुम्ही मला. 3 च्या नंतर एकदम 7 आलेला आहे. इथे सुद्धा बघा प्रश्न वाचूया. रिकाम्या जागी योग्य संख्या भरा. इथे बघा 3 आहे, 3 च्या नंतर 7 आहे, 7 नंतर 15 आहे मुलांनो, 15 नंतर 31 आहे आणि मग इथे रिकामी जागा आहे. म्हणजे ह्या रिकाम्या जागी आपल्याला एक संख्या भरायची आहे. मग बघा 127 आहे आणि मग 255 उत्तर आलेलं आहे. तर बघा 3 च्या नंतर एकदम 7 कसं आलं आहे? तर बघा आपण 3 मध्ये समजा 4 टाकले तर आपल्याला 7 मिळालेला आहे. ठीक आहे. मग बघा 7 मध्ये किती मिळवू तर 15 येणार आहे मुलांना आपल्याला. 7 मध्ये समजा 6 टाकले तर किती होणार आहे? 7 मध्ये समजा इथे 4 टाकले होते, इथे बघा 7 मध्ये समजा 6 टाकले तर किती येईल? 13 येणार आहे. मग 15 यासाठी किती टाकायचं आहे तुम्ही सांगा मला. 7 मध्ये मी किती टाकू? 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे बघा 8 टाकले तर आपल्याला 15 येणार आहे. म्हणजे 4 ची डबल, इथे 4 होतं, इथे 4 चा डबल 8 टाकलं तर आपल्याला 15 मिळालेलं आहे मुलांनो. तसंच बघा 15 मध्ये आता बघा 3 मध्ये 7 टाकलं, 3 मध्ये 4 टाकलं 7 मिळालं. तसंच 7 मध्ये 8 टाकल्यावर आपल्याला 15 मिळालं आहे. आता 15 मध्ये किती टाकू तेव्हा 31 उत्तर मिळेल मुलांनो? सांगा लवकर. तर बघा 15 मध्ये समजा आपण 6 टाकले, पंधरा मध्ये आपण समजा 16 टाकले, तर 15 मध्ये समजा 16 टाकले तर 31 उत्तर येते मुलांनो. म्हणून इथे बघा 31 आलेला आहे. आता 31 मध्ये किती टाकूया? तर बघा आपण हे संख्या कशी करत गेलो? डबल करत गेलो. 8 हे 8 8 दुने 16 16 दुने 32. बघा 8 पहिल्यांदा 4 टाकलेला आहे मुलांनो. 4 ची डबल 8, 8 ची डबल 8 दुने 16 म्हणजे आता इथे 16 ची डबल करावं लागेल. ती संख्या आपल्याला ऍड करावं लागेल. आपण बघूया. 2 अधिक 1 3, 3 अधिक 3 2 अधिक 1 3 आणि 3 अधिक 1 3 6 म्हणजे 63 ऍड करावं लागेल. आणि आपण बघूया 63 ऍड केल्यावर आपला सिक्वेन्स बरोबर राहतो का आधी चेक करून बघूया विद्यार्थ्यांनो. मग आता 63 मध्ये आपल्याला डबल अजून संख्या टाकूया तेव्हा 127 केव्हा येणार आहे ते बघायचं आहे. तर 63 मध्ये किती टाकूया? 4 चा डबल 8, 8 चा डबल 16, 16 चा डबल 32 आणि 32 चा डबल 64.
आता बघा 64 टाकलेला आहे, तर 4 आणि 3 7, 6 आणि 6 12, बघा बरोबर आलेला आहे. मग आता 127 मध्ये आपल्याला किती टाकावं लागेल तेव्हा 255 मिळणार आहे मुलांनो. सांगा लवकर. 64च्या डबल. आता 64च्या डबल काढायचं आहे, तर 64 मल्टिप्लाय बाय 2 करू, गुणिला 2, 4 दुने 8, साइन दुने 12, म्हणजे आपल्याला 64च्या डबल 128 टाकावं लागेल. तर बघा मुलांनो, आपण इथे 128 टाकूया 127 मध्ये. तर बघा 7 आणि 7 अधिक 8 किती होईल? 15. 15चे इथे 5 लिहिलेला आहे आणि हातचा इथे 1 दिला. 2 अधिक 2 4, 4 अधिक 1 5 आणि 1 अधिक 1 2. म्हणजे आपण डबल, प्रत्येक संख्येच्या डबल करत आपण तिथे टाकलेला आहे. तर आपलं सिक्वेन्स हा बरोबर आलेला आहे बघा. म्हणजेच आपण ह्या ज्या रिकाम्या जागी आहे इथे काय उत्तर येईल मुलांनो? पर्याय क्रमांक 1. तर बघा, हे असे जे प्रॉब्लेम्स राहतात, क्रम आपल्याला जोडायचा आहे, साखळी जोडायची आहे, तर ते प्रॉब्लेम आपण एकदम व्यवस्थित लक्ष देऊन बघायचे. आणि आता आपण बघूया आपलं उत्तर, आलेलं उत्तर आणि हे उत्तर सेम आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 वर आपण क्लिक करूया मुलांनो. आणि बघा, पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. इथे बघा, आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे सोडवून बघितलेली आहे. गुणाकार बघितलेला आहे, भागाकार बघितलेला आहे आणि क्रम मध्ये जे सिक्वेन्स मध्ये क्रम मध्ये जे आपल्याला साखळी आहे ती तिथे मिसिंग नंबर म्हणजे एखाद्या रिकाम्या जागी भरायची किंमत आपल्याला संख्या लिहायची होती, तसे सुद्धा आपण प्रॉब्लेम बघितला आहे मुलांनो. म्हणजे आपला इथे अभ्यासाच्या नंतरचा जो सराव आहे तो पूर्ण झालेला आहे. तर मुलांनो, तुम्ही काय करायचं की हे असे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही वारंवार सोडवून बघा. जितकी प्रॅक्टिस होईल तितकं तुमचं हे जे प्रकरण आहे ते परफेक्ट होईल, गुणाकार आणि भागाकार. आता आपल्याला आज आपण खेळ खेळूया. म्हणजे खेळाद्वारे सुद्धा तुमचे काही जे राहिलेले प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होऊन जातील. काही जे मुद्दे आहेत ते आपल्याला स्पष्ट होऊन जातील, क्लिअर होऊन जातील. आणि खेळ खेळायला मुलांना तुम्हाला बोर होणार नाही, तुम्हा सगळ्यांना मजाच येते. तर बघा, इथे 5 प्रकारचे खेळ दिलेली आहे आणि बघा, आपण कोणताही एक खेळ खेळू शकतो इथे, कारण सगळ्यांची जी प्रश्न आहेत ती एकसारखीच प्रश्न आहेत. तीच प्रश्न सगळ्या खेळांमध्ये रिपीट झालेली आहे मुलांनो. तर बघा, कोणता गेम आपण चूज करूया इथे? तर बघा, इथे आपण पर्याय क्रमांक जो आहे पहिला गेम आहे क्रिकेटचा, तो खेळ चूज करूया, कारण तुम्हा सगळ्यांना क्रिकेट खेळायला आवडते. तर बघा, आता इथे बघा आपल्याला ही स्क्रीन दिलेली आहे. इथे बघा 2 मुलं आहेत आणि आपल्याला 4 रंगांचे बॉल्स दिलेले आहेत. ते जे बॉल आहेत, योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आणि समजा तुम्ही योग्य उत्तर सांगितलं तर हा जो मुलगा आहे त्या बॉलला 6 मारेल आणि जसे जसे जेवढे तुम्ही बरोबर उत्तर द्याल मुलांनो, तेवढे तुमचे रन वाढणार आहेत. तर आपण पहिला प्रश्न बघूया. 421 गुणिला 134 गुणाकार करा. 421 गुणिला 134 याचा गुणाकार तुम्ही करून बघा मुलांनो. लवकर करा तुम्ही वहीमध्ये. आपण कारण बघा, असे सेम प्रश्न मी आता तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत सरावामध्ये बरोबर. आणि तुम्ही दिलेलं उत्तर 1 सांगत आहे तुम्ही, म्हणून मी आता रेड बॉलवर क्लिक करत आहे. आणि बघा, आपलं उत्तर बरोबर आहे, म्हणून मुलाने 6 रन मारलेला आहे. आता बघा, दुसऱ्या प्रश्नावर आपण वळूया. दुसरा प्रश्न आहे 856 म्हणजे 856 भागिला 15. 856 भागिला 15 याचा आपल्याला भागाकार करायचा आहे मुलांनो. आणि भागाकार सुद्धा कसा करायचा आहे हे मी सांगितलेलं आहे. तर आपण बघा, 4 इथे आपल्याला मुलांनो पर्याय दिलेले आहे, तुम्ही वहीमध्ये सोडवा आहे. पहिला पर्याय आहे 58.66, दुसरा पर्याय आहे 72.35, तिसरा पर्याय आहे 88.61 आणि चौथा पर्याय आहे 57.06. म्हणजे त्याला आपण 57.06 असं वाचूया. तर बघा, जो योग्य पर्याय आहे त्या रंगाच्या बॉलला आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि व्हेरी गुड, तुम्ही सांगितलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच आपण पिवळ्या बॉलवर क्लिक करूया. आणि तुम्ही दिलेलं उत्तर अगदी बरोबर असल्यामुळे पुन्हा मुलाने रन मारलेला आहे. आता आपण
वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. बघा, खेळ जसा जसा खेळत आहोत आपल्याला मजा येत आहे प्रश्न सोडवायला तुम्हाला. तर तिसरा प्रश्न आहे 75 गुणिला 54 याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर बघा, हे खूप सोपी आहे. असे प्रश्न झालेले आहेत. तुम्ही सोडवा वहीवर पटकन आणि मला लवकर उत्तर सांगा. पहिला पर्याय आहे 4050. पर्याय क्रमांक दुसरा आहे 5040. तिसरा आहे 3050 आणि चौथा आहे 5043. तर 4 पैकी योग्य पर्याय सांगा. अगदी बरोबर. तुम्ही रेड म्हणत आहे. आपण रेड बॉलवर क्लिक करून बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. आणि हे उत्तर सुद्धा तुम्ही अगदी योग्य सांगितलेलं आहे. तर आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. चौथा प्रश्न काय आहे 7006 भागिला 98 याचा आपल्याला भागाकार करायचा आहे. 7006 भागिला 98. इथे सुद्धा मुलांनो 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि 4 ऑप्शन्स मध्ये बघा, पहिला ऑप्शन आहे 72.14. पर्याय क्रमांक दुसरा आहे 52.55. तिसरा पर्याय आहे 71.48 आणि चौथा पर्याय आहे 88.54. तर मुलांनो, याच्यावर योग्य पर्याय सांगा तुम्ही कोणता आहे. आणि आता आपण तुम्ही सांगितलेला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 71.48. तर आपण त्याच्यावर बघा क्लिक करून बघूया आपलं उत्तर बरोबर आहे का. आणि बघा मुलांनो, तुम्ही सांगितलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, जसे जसे आपले प्रश्न सोडवून होतात तिथे ऑटोमॅटिक नवीन प्रश्न येतो. तर इथे बघा 785 गुणिला 247 याचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे. इथे सध्या मुलांनो आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे 21,456. पर्याय क्रमांक दुसरा आहे 1,93,895. तिसरं आहे 1,89,632. 58,763 आहे हे चौथा ऑप्शन. तर आपण इथे बघा योग्य ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हेरी गुड. सांगा मुलांनो, दोन्ही संख्येला गुणल्यावर उत्तर काय येतं ते. तुम्ही सांगितलेला पर्याय आहे 2. आपण म्हणजे तुम्ही सांगितलेलं आहे 1,93,895. आपण ग्रीन बॉलवर क्लिक करून बघूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. तर इथे आपले प्रश्न संपलेले आहेत. इथे आपली जो खेळ आहे तो इथे संपलेला आहे मुलांनो.